चहा पाणी आणि माझा पण चहा वगैरे झाला आणि थोडासा आराम केला. आता फ्रेश झाले, चहा वगैरे ते पिले आणि स्वयंपाक बनवते. आता डाळ भात बनवला आणि मच्छी फ्राय बनवली, बोंबील आणले होते. तर बोंबील असे मस्तपैकी छानसे फ्राय केलेले आहे आणि डाळ भात टाकलेला आहे गॅसवर शिजायला. म्हटलं चला सकाळपासून एक पण व्हिडिओ टाकला आणि काल पण नाही टाकला, आज पण नाही टाकला, वेळ नाही भेटला, त्याच्यामुळं मग नाही टाकायला जमलं. तर म्हटलं चला आता बोलावं, एक व्हिडिओ टाकावा. काय माहिती एक एक दिवस काय होतं काय माहिती. मला तर मुगाची डाळ टाकली शिजायला. सकाळी पण बोलले टाकते, एक व्हिडिओ काढते म्हणून तर नाही, असंच कंटाळा केला, त्याच्यामुळं मग नाही जमलं. झालं माझा आता स्वयंपाक वगैरे. तुमचा झालं का स्वयंपाक? आणि संडे काही बनवले तुम्ही नक्की सांगा. आज मी आणते ते बोंबील फ्राय बनवले, तुम्हाला फ्राय केले, तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यात. इकडे भात होता तयार, इकडे डाळ कुकरमध्ये लावली. वालाच्या शेंगा आणल्या, त्या साफ करायच्या अजून. छान आहेत कवळ्या अशा, तर म्हटलं घेतलं पाव किलो. तर आता हे निवडते. येता आणल्या होत्या कामाला येताना. तर चला आता मी शेंगा निवडून घेते. आता शेंगाचे वाजले आहेत आता 8. म्हटलं आता एक व्हिडिओ नाही टाकला तर म्हटलं कंटाळा करून नाही चालत. आता कंटाळा केला होता, जरा फ्रेश झाली, चहा पिले आणि आता डाळ भात शिजतोय, तयार होतोय. आता बसले खुर्चीवर. सकाळी लवकर उठावं लागतं आणि मोबाईल खराब झाला आहे माझा, व्यवस्थित दिसत नाही आहे. आता डिस्प्ले गेला आहे का काय बघावं लागेल. एकदम असं अंदर दिसतं, बरोबर येत नाही व्हिडिओ. पाऊस एवढा चालू झाला की मला दुकानात जायला तुम्हाला 2 दिवसापासून रात्रंदिवस पाऊस चालू, 2 दिवस 2 रात्री मला पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं मग बाहेरचं काम करून, घरातलं करून आणि दुकानात जायला मला वेळ भेटायला. फोन रिपेअर करून घ्यावाच लागेल. आता सध्या काही नवीन मोबाईल घेणं काही शक्य नाही आहे, तोपर्यंत यात चालवते. आता काय करू, नीट करून घेते यालाच. आणि कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की. गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडले का सांगा, टाकले तुम्ही. आणि बघा, लाईक करा आणि शेअर करा. आणि नवीन कोणी असेल तर आपले भाऊ बहीण सबस्क्राईब करा आणि तुम्ही सपोर्ट करा मला. गावाहून आल्यापासून मी सगळं काय टेन्शन विचारे सारखे, त्याच्यामुळे मन नाही लागत व्हिडिओ काढायला. आईची तब्येत बरी नव्हती, तुम्ही तर बघितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. मी गावाला गेले, त्याची काय अवस्था होती ते बघितलं तुम्ही मोबाईलमध्ये. म्हणजे मी व्हिडिओ टाकले तर काय निघत नव्हता माझा तिथून. पण आता काय नावीलाजाने मला यावं लागलं. सारखं ते डोक्यात विचार मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेले, स्वतःच्या तिला किती त्रास होत होता काय ते सगळं माझ्या डोळ्याने बघितले. त्याच्यामध्ये माझ्या असं डोळ्यासमोर येतं, असं डोक्यातून जात नाही. आणि ज्यांनी बघितलं नाही का त्यांना काही नाही वाटत.
ते त्यांच्या डोळे आडवे ना, त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही काय झालं असं काय नसं झालं, तिला काय त्रास झाला ते त्यांनी बघितलेलं नसतं, त्याच्यामुळं ते काही नाही वाटत असं आहे. पण मी माझ्या डोळ्याने बघितले. त्याच्यामध्ये माझ्या डोक्यातून जात नाही काय करायचं. काय बोलावं ते सुचत पण नाही मला, डोक्यात सारखं विचार असतो माझ्या. तसं ते चांगले असले मग काय वाटत नाही आपल्याला, पण असं दुखणं वागायला लागलं, आजारी पडलं, सारखं विचार डोक्यात येत असतात माणूस. तर रानामध्ये राहते, दवाखान्यात जायला यायला लांब असतं मग काय करायचं. बरं आहे म्हटली आता, आज फोन केला तर मग बरं झालं, थोडं बरं वाटतं, ताप वगैरे कमी झाला. शेंगांना निवडून घेते, कालपासून आणलेलं हे शेंगा पण मला लक्षात नाही नीट करायच्या, कालपासून घेऊन आलेली आहे. शेंगा नीट करून घेते, कालपासून आणलेल्या माझ्या लक्षात पण नव्हत्या शेंगा नीट करायच्या. चला आपण निवडते शेंगा, मस्तपैकी निवडून घेतलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडलं तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.